विचार मला असा मांडायचा आहे, सर्वांपुढे आपण सगळे हजर आहोत. काल आम्ही महाराज माझ्याकडे आले, मी बोललो आणि आम्ही पुढापासून आम्हाला माहीत आहे सगळं, पण कुठं काय घडलं, कसं घडलं, पुढे काय घडणार आहे सगळी कल्पना येते. तर सध्या हा प्रश्न सोडवणारा सरकार आहे, सत्य आहे. जोपर्यंत सरकारची सही होत नाही आणि त्याला मान्यता देत नाही तोपर्यंत समजा आपण आंदोलन करूच, आपण केले चांगलं आहे. याच्या अगोदर बरे आंदोलन झालेले आहे आणि त्यांनी सरकारला नमवलं, पण सरकारनं सही केली, मान्य केले, तेव्हा ते झालं. तसं आपल्याला सरकारची सही पाहिजे नाही. तर सरकारच्या दरबारात आपल्याजवळ पुरावे भरपूर आहे. 2015ची ज्या त्यांनी मान्य केला का हा डोंगर संरक्षित करण्यात येत आहे किंवा तर महाराजांनी सगळे कागदपत्र, पुरावे, नकाशे, 7/12 उद्गार सगळं दिलेलं आहे, महाराजांकडे वगैरे पाहिजे आहे. तर आता काल मी महाराजांनी बोललो, तो विचार मी तुम्हाला आपल्या सगळ्यात बोलतो की आपल्यातले एक मंडळ, आपले मंत्री असेल, आपल्या भागातले आपले कोणी नेते असेल, जे आपल्या ओळखीचे, बऱ्याच लोकांना कुठेतरी संबंध असेल. मोठा नेता नसेल तर कमीत कमी राज्य स्तरावरचा, आपल्या तालुक्यात स्तरावरचा असेल, गावातला एखादा नेता असेल, आपले संबंध चांगले असेल तर आपण त्याच्याशी भेटू. डायरेक्ट मंत्र्यांना भेटून तर ते भेटतात, तर त्यांच्या संख्येनं अशा आपल्यातला एक ग्रुप तयार करा का जेणेकरून तो काय करेल, समीक्षा आपल्या ते 10-12 लोकही करा की फॉलोअप घ्यायचं. आपल्याजवळ सगळे आहे नाही, हे एक मंडळ तयार करून त्या नेत्याला पकडू. जसं आपण प्रकाशजी आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्ही मंत्रालयात मागे जात होतो, आर पाटील त्यांना मागे भेटलो, आझादी मैदानात म्हणजे आम्ही आंदोलनं केले, भरपूर केलं. तर आता वर्तमान काळात मला वाटते का आपले जे नेते असं छोटे मोठे त्यांना ओळखीला घेऊन मोठ्या मंत्र्याला भेटून आपल्या मुख्यमंत्र्यापर्यंत जाता आला पाहिजे. आपलं निवेदन मांडून होणार नाही हे मला माहिती आहे. त्याच्यानंतर फॉलोअप घ्या. अरे मला सांगितलं त्याचं काय झालं आणि इकडे आंदोलन करायचं, इकडे आंदोलन करायचं. हा प्रश्न त्याच्या कानावर गेला पाहिजे का नेमकी पोझिशन काय, ते होण्यात अडचणी नेमके काय काय आहे, कोणाचे गट आहे, ते काय गटात अडचण काय, सरकार कशा पद्धतीने त्याचे सचिव जे सल्लागार त्यांना विचारलं आणि ते सांगा याच्यात असं घटना आहे, हे अडचण आहे, हे करावं लागते आणि त्या सगळ्यात एकदम ओके करणं. त्या फायली तयार झाल्या का फक्त नंतर काय निर्णय घ्यायचा ते तयार करणं. पण त्यासाठी आपलं एक मंडळ सतत फॉलोअप घ्यावा, त्यासाठी आपल्याला एक मंडळ तयार व्हावा. महाराष्ट्र आहे पण आपल्याकडे कोणी आणि आपल्या जवळचे नेते आणि त्या नेत्याच्या माध्यमातून मुख्य नेते आणि तिथं जावं आणि ते निवेदन देऊन नुसतं निवेदन दिलं झालं हो म्हटलं संपलं असं नाही. 8-8 दिवसानं जवळच्या नेत्याला फोन करा, हो दादा मी तुम्हाला परवा भेटलो होतो, ते दिलं, त्याचं काय झालं, चला आपण जाऊ, पुन्हा भेटू, काय खर्च लागेल तो आपण सगळं करू. पण असं जर करत राहिलो तर कदाचित जर ते जागे झाले, इकडे आंदोलन आणि तो विषय त्यांच्या नजरेत जर आला तर पटकन काम होईल असं मला वाटते. काल मी विषय मांडला, आज आपल्यात मांडला, जर योग्य वाटला तर उचला आणि याला मार्गी लावा अशी विनंती आमची.